नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा विषय जो आहे तो थोडासा दुरस्त तुम्हाला वाटेल, पण तो आपल्या ही संपूर्ण जीवनाला स्पर्श करणारा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये रशियावरती जे सँक्शन्स लावले गेले, आर्थिक निर्बंध लावले गेले, त्याच्यामधून रशियाला जी ठेच लागलेली आहे, ती ठेच जी आहे ती संपूर्ण जगामध्ये एक संदेश घेऊन गेली आणि ज्याला शिकायचंय त्याला एक धडा सुद्धा शिकवून गेलेली आहे. आता हा सगळा विषय जो आहे तो थोडासा आपण विस्तारपूर्वक बघूया, तर आपल्याला रशियाला ठेच लागली म्हणजे काय लागलं आणि इतरांनी त्याच्यामधून काय धडा शिकायचा आहे ते लक्षात येईल. आपल्याला माहिती आहे की बायडेन सरकार ज्यावेळी सत्तेवर आलं त्याच्यानंतर पद्धतशीरपणे एकच एक प्रचार केला जाऊ लागला की युक्रेनला आम्ही नेटोचे सभासद करून घेतो आणि नेटोचा आम्हाला विस्तार करायचा आहे. गंमत अशी आहे की जेव्हा सोव्हिएट रशियाचं विघटन झालं त्याच्यानंतर त्यांनी युक्रेनला सुद्धा मान्यता दिली. त्यावेळेला युक्रेन बद्दल एक सांगितलं गेलेलं होतं की युक्रेननी आपल्याकडची सगळी अण्वस्त्र जी आहेत ती नष्ट करावीत आणि त्यांनी नेटोचा मेंबर होऊ नये कधी, ह्या दोन अटींवरती रशियानी काही समझोते केलेले होते. आता ह्या सगळ्या प्रकाराच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही त्याला नेटोचा सभासद बनवणार हे जे चिथावणीखोर वक्तव्य दिली जात होती, त्याच्यातून फूस मिळाल्यासारखं रशियाचे व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवरती आक्रमण सुरू केलं. आता तुम्ही असं म्हणाल की त्यांनी एक चूक केली तर पुतीननी कशाला केली? मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. अगदी पंतप्रधान मोदी देखील हेच सांगतात, कुठल्याही परिस्थितीमध्ये हा काळ असा नाही की तुम्ही युद्ध सुरू करावं. तेव्हा त्या मताशी मी सहमत आहे. पुतीन यांनी जरूर एक चूक केली, पण त्या सगळ्याचे परिणाम काय झाले बघा, ते केवळ पुतीनवरती झाले असं नाही, तर ज्यांना असं वाटत होतं की आपण पुतीनला फार मोठी शिक्षा करतोय, त्यांनी काय काय भोगलं त्याची सुद्धा उजळणी करण्याची गरज आहे. कारण दाखवलं असं जातं की आम्ही रशियाच्या विरोधामध्ये कशी कडक शासन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा काय झालं ह्याची पहिल्यांदा आपण उजळणी करू. आर्थिक निर्बंध जे आहेत ते आर्थिक निर्बंध लागू झाले असं आपण म्हणतो खरे, पण ते नेमके कसे लागू झाले? मग अशी आहे की आजपर्यंत आर्थिक निर्बंध जेव्हा केले जात होते त्यावेळेला दोन देशांमध्ये कुठल्या गोष्टींसाठी व्यापार व्हावा होऊ नये अशा पद्धतीने, म्हणजे एक युरोपानी ही गोष्ट रशियाकडून विकत घ्यावी का नाही, किंवा एखादी गोष्ट रशियाला विकावी का नाही, एखादं तंत्रज्ञान असेल, एखादी सर्व्हिस असेल, ह्या संदर्भाने आर्थिक निर्बंध जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात लावले जात होते. परंतु यावेळेचे जे आर्थिक निर्बंध आहेत त्याची व्याप्ती इतकी प्रचंड केली गेली की त्याची कोणी कल्पना सुद्धा केलेली नव्हती. उदाहरणार्थ, या सर्व आर्थिक संबंध जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्तिगतरित्या रशियामधल्या काही लोकांवरती सुद्धा निर्बंध लागू केले. त्याच्यात व्लादिमीर पुतीन तर येतातच, पण त्यांची सिक्युरिटी काउन्सिल असेल, त्यांच्या सोबत त्यांचे निवडून आलेले काही जनप्रतिनिधी असतील, सरकारी अधिकारी असतील, ह्या सगळ्यांवरती सुद्धा आर्थिक निर्बंध लावले गेले. त्याचबरोबर रशियामधले जे मोठे मोठे उद्योगपती होते त्यांच्यावरती खाजगीरित्या निर्बंध लावले गेले. रशियाच्या बँकांवरती निर्बंध लावले गेले, त्यांच्या कंपन्यांवरती निर्बंध लावले गेले. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तर ठीक आहे, हे तर आम्ही ऐकलेलं आहे. तसं नाहीये. त्याची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीची आपण कल्पना नाही करू शकत. उदाहरणार्थ, व्लादिमीर पुतीन असतील किंवा मी ज्या व्यक्तींची एक लिस्ट तुम्हाला सांगितली, यादी सांगितली, त्या सगळ्यांचे परकीय बँकांमध्ये जर काही पैसे ठेवलेले असतील तर ते पैसे जप्त करण्यात आले. लक्षात घ्या. त्यांच्या परदेशामध्ये ज्या काही खाजगी प्रॉपर्टीज होत्या त्या खाजगी प्रॉपर्टी सुद्धा जप्त केल्या गेल्या. खाजगी व्यक्तींच्या खाजगी प्रॉपर्टीज वरती निर्बंध लागणं ह्याच्या इतकी कडक कारवाई असू शकत नाही असं मला वाटतं. ही कारवाई जी आहे ती केवळ पुतीन आणि त्यांचे जवळचे सहकारी किंवा लोक नियुक्त प्रतिनिधी असतील, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतील, ह्याच्या पुरती मर्यादित राहिली नाही, तर रशियाचे उद्योगपती त्याच्यामध्ये सामील करण्यात आले. म्हणजे जे उद्योगपती हे पुतीन सोबत
आर्थिक सहकार दाखवता आहेत त्या सर्वांना सुद्धा ह्या सगळ्याला तोंड द्यावं लागलं. त्यांचे सुद्धा खाजगी ज्या त्यांचे पैसे असतील परकीय बँकांमध्ये ते गोठवले गेले, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. एवढे सगळे दाखवल्यानंतर तुम्ही काय केलं तर एवढ्या सगळ्या लोकांना घट्टपणे पुतीनच्या गटामध्ये ढकलून दिलं. ज्यांच्याकडून कदाचित तुम्हाला असं आपण म्हणू शकतो की त्यांना फोडून तुम्हाला पुतीनची राजवट जी आहे ती खिळखिळी करता आली असती, परंतु तसं न करता या सगळ्या लोकांना तुम्ही पुतीनचे मित्र बनवून टाकलेत या सगळ्या ऍक्शन्स मधून. आता या सगळ्याचा इम्पॅक्ट काय आहे लक्षात घ्या की रशियन बँका ज्या आहेत, रशियन बँका सुद्धा ह्याच्यामध्ये सामील झाल्या. रशियन बँकांवर सुद्धा आर्थिक निर्बंध आले. या बँकांनी परकीय बँकांमध्ये आपले पैसे ठेवलेले होते. सर्व बँका करतात, भारताच्या सुद्धा अनेक बँका ज्या आहेत त्यांच्या जगभर शाखा असतात आणि तिथे भारताचे काही पैसे ठेवलेले असतात. ते कशासाठी ठेवले जातात तर स्थानिक पातळीवरती जे काही आर्थिक व्यवहार करायचे असतात ते व्यवहार त्या पैशामधून केले जातात. अशा तऱ्हेने रशियन बँकांनी ठेवलेले जवळजवळ $250 बिलियन हे गोठवले गेले. आणि मी जी खाजगी तुम्हाला जी सांगितली गोष्ट त्याचा हिशोब तर जवळजवळ $25 बिलियन एवढा आहे. $25 बिलियनचा अर्थ असा 2500 कोटी डॉलर्स. आणि जे $250 बिलियन सांगितले त्याच्यावर आणखी 2 शून्य ठेवा म्हणजे $25,000 कोटी हे गुंतवले गेले. आता या प्रकारे जर का एखाद्या देशावरती निर्बंध लागू झाले तर त्यांच्या हातातला पैसा गेला आणि तुमच्यापैकी जे कदाचित आर्थिक व्यवहार करत असतील, मोठमोठ्या पदांवरती जर तुम्ही काम केलं असेल, अगदी साध्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला असं कळतं की तुम्ही बाबा तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहेत, तुम्ही दर महिन्याला बँकेत जाता, थोडेफार पैसे काढून आणता आणि त्या खर्चामध्ये तुम्ही तुमचा घर खर्च चालवत असता. बँका सुद्धा काय करतात, साधारणपणे तेच काम करत असतात. तुमच्या हातातून जर का तुम्हाला कोणी सांगितलं बँकेमध्ये तुमचा पैसा आहे पण तो तुम्हाला काढता येणार नाही, तो गोठवला गेलेला आहे, तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला वाटेलच ना की मी हा घर खर्च आता चालवू कसा, पण पैसे तर माझे तिथे आहेत. ठीक आहे, तुम्ही जर का 10 बँकांमध्ये ते विभागून ठेवले असतील तर ठीक आहे, एक बँक नाही मी दुसऱ्या बँकेतून काढीन म्हणून तुम्हाला थोडा दिलासा असेल. तसा ह्या देशाच्या ज्या बँका आहेत त्यांना दिलासा तर थोडा असणारच, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा तुम्ही संपत्ती गोठवता तेव्हा कुठे ना कुठे त्याचा चिमटा तर बसतोच मित्रांनो. आणि तो चिमटा रशियाने भोगला, त्याच्यामधून ते बाहेर पडले कसे ती एक वेगळी कथा आहे. पण हा जेव्हा चिमटा त्यांना लागू झाला त्यावेळेला त्यांची मनस्थिती काय झाली असेल ह्याचा थोडा विचार करा. गंमत अशी आहे की आज आपण खूप मोठ्या अभिमानाने म्हणतो की भारताचे $700 बिलियन ही गंगाजळी आमच्याकडे आहे, बरोबर आहे ना? असेच जर का अशीच रशिया त्यावेळी म्हणत असेल की आमची गंगाजळी एवढी एवढी आहे, आता ती सगळी गंगाजळी काय परदेशात नसते, त्यातली थोडी आपल्या स्वतःच्या देशात असते, थोडे जे असतात पैसे ते बाहेरच्या देशामध्ये असतात. भारताचंही तेच असणार आहे. आजच्या घडीला माझ्याकडे ते नंबर्स नाहीत जेव्हा मी तुम्हाला सांगू शकीन या $700 बिलियन पैकी किती पैसा हा परदेशी बँकांमध्ये भारताचा आहे आणि किती स्वदेशी बँकांमध्ये आहे. मला माफ करा त्याच्याबद्दल, परंतु तुम्हाला एक कल्पना येऊ शकेल रशियाच्या उदाहरणावरून की कसे व्यवहार होत असतात आणि हा पैसा हातातून जर का अचानक गेला तर त्या देशावरती काय आर्थिक संकट आलं असेल. हे जे आर्थिक निर्बंध जे लागू झाले ते तेवढ्या पुरतेच नाहीत, म्हणजे आहे ते पैसे गोठवले वगैरे, जप्त झाली प्रॉपर्टी सगळी आपण कल्पना करू शकतो, पण त्याच्यानंतर सुद्धा पुढे कुठलेही व्यवहार होऊ नयेत म्हणून रशियाच्या बँकांना दिलेले स्विफ्ट कोडचे जे होते ते सगळे रद्द करण्यात आले. आता एक लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला तुमच्यापैकी कोणी हे व्यवहार केले असतील तर त्यांना माहिती असेल की तुम्हाला भारतामधून समजा अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये पैसे पाठवायचे असतील तर तुम्हाला अमुक व्यक्तीला त्याचा अकाउंट नंबर एवढा आहे, त्याची बँक ही आहे, हे तुम्हाला जसं सांगावं लागतं आणि तुम्हाला सांगावं लागतं की मला डॉलर पाठवायचे की पाऊंड पाठवायचे हे तुम्ही सांगू शकता. आणि मग ते त्याच बँकेमध्ये त्याच अकाउंटमध्ये जावेत ह्याच्यासाठी एक कोड दिलेला असतो आणि तो कोड जो आहे तो तुम्ही एकदा टाकलात की मग
संपूर्ण स्वीफ्ट प्रणाली जी आहे ती प्रणाली हे पैसे तिथे ट्रान्सफर करत असते. आता अशा पद्धतीने ज्या वेळेला व्यवहार होत असतात त्यावेळेला रशियाच्या बँकांना ह्याच्यातून पूर्णपणे वगळलं तर कल्पना करा तुम्ही की पाश्चात्य देशांमध्ये बसलेले जे काही लोक आहेत किंवा अगदी भारतात बसलेले लोक आहेत, स्विफ्ट सिस्टीमच जर का रशियामध्ये काम करत नसेल तर त्यांना पैसे पाठवायचे असतील रशियाला तर ते पाठवणार कसे, किंवा रशियामधून त्यांना आपले पैसे आणायचे असतील तर ते आणणार कसे. ह्याचाच अर्थ काय की रशियाशी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आर्थिक व्यवहार करू नका, मालाची खरेदी विक्री करू नका, कुठूनही एक्सपोर्ट इम्पोर्ट आयात निर्यात ही रशिया सोबत होता कामा नये ह्याच्यासाठी इतके कडक निर्बंध लागू करण्यात आलेले होते. आणि ही बाब जी आहे ह्याच्यामधून रशियाला निश्चित क्षती पोचली, निश्चित नुकसान झालं. त्या नुकसानीमधून रशिया बाहेर कसा पडला ही एक वेगळी कथा असू शकते. पण एक लक्षात घ्या की मला नेहमी आश्चर्य वाटतं की बायडेन सरकारने त्यांची संपूर्ण तुम्ही कारकीर्द बघितली तर त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ज्या काही कारवाया केल्यात ना त्या कारवाईचा संपूर्ण जगामध्ये आपण संदेश काय देतोय ह्याचा त्यांनी कधीतरी विचार केलाय का हा मला प्रश्न पडतो. माझी सगळी जर का तुम्ही निवेदनं बघितली तर तुमचा असा एक समज होण्याची शक्यता आहे की मी बायडेन सरकारवरती ताशेरे झोडते. मी ताशेरे झोडते अशातला भाग नाहीये. हे सरकार जर का अमेरिकेचं सरकार असेल तर त्या सरकारने निदान अमेरिकेचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीने निर्णय घ्यावेत ही अपेक्षा असते. आता ही अपेक्षा सुद्धा ते सरकार पूर्ण करणार नसेल तर त्याच्यावर ताशेरे झोडायला लागतात. मी असं म्हणत नाही की अमेरिकेने भारताचं नुकसान करू नये, अरे पण किमान स्वतःच तर नुकसान करून घेणार नाही तुम्ही, परंतु तेही झालेलं दिसत नाही. तुम्हाला हे खरं वाटणार नाही परंतु मी तुम्हाला एक उदाहरण देते. बायडेन सरकार आल्यानंतर ट्रम्पच्या काळापासूनच तालिबानांसोबत काहीतरी वाटाघाटी चालू होत्या. अफगाणिस्तानची सत्ता जी आहे ती तालिबानांच्या हाती देण्यासाठी टर्म्स कंडिशन्स काय असाव्यात, अटी काय असाव्यात ह्याची चर्चा 2, 3, 4 वर्ष चाललेली होती जवळजवळ ट्रम्प यांच्या काळापासून. आणि मग अचानक एक दिवस बायडेन सरकारने ठरवलं की आपण अफगाणिस्तान मधून बाहेर पडायचं. आणि अचानक तालिबानांच्या हाती, म्हणजे याला प्री प्लॅन म्हणतात, काहीतरी एक पूर्व नियोजन करून तुम्ही त्या देशातून बाहेर पडलात तर अमेरिकेचं नुकसान कमी होतंय. परंतु त्याचा कसलाही विचार न करता एक काहीतरी तारीख ठरवली गेली आणि सैन्य माघारी बोलवलं गेलं. या सगळ्या प्रकारामध्ये तिथे अमेरिकन नागरिक जसे अडकून पडले तसेच अमेरिकेचे कंत्राटदार अडकून पडले, त्यांच्या सोबत काम करणारे अमेरिकन नागरिक अडकून पडले. ह्याच्यावरच गोष्ट त्यांनी स्वतः जीव वाचवा आणि अमेरिकेला परत या. अमेरिकन सरकारने त्यांची कुठलीही जबाबदारी घेतली नाही, लक्षात घ्या. ह्याच्यानंतर बागराम सारखा जो त्यांचा बेस होता, तळ होता, तिथे अनेक जण काम करत होते, कंत्राटदार काम करत होते. त्या कंत्राटदारांकडे काम करणारी स्थानिक जनता सुद्धा होती. आता अमेरिकेशी सहयोग करणारे अफगाणी लोक जे आहेत ते तालिबानांचे उपजत शत्रू असतात. लक्षात घ्या, तालिबान सत्तेवर आले तर ते या सगळ्यांचा खात्मा करतील हे काय अमेरिकेला माहिती नव्हतं असं नाहीये. पण बागराम मधून बाहेर पडत असताना अमेरिकेने इतकी पण काळजी घेतली नाही की तिथे असलेले बायोमेट्रिक्सचे रेकॉर्ड आहेत ते रेकॉर्ड त्यांनी तसेच्या तसे ठेवले. जेव्हा अमेरिका बाहेर पडली त्यावेळेला आणि तालिबान बागराम तळामध्ये गेले त्यावेळेला त्यांना ही सगळी माहिती आयती मिळाली. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कल्पना करा की अफगाणिस्तानच्या एखाद्या गावामधला एक माणूस हा तिथे कर्मचारी म्हणून काम करत असेल तर त्यांनी अमेरिकेसोबत सहकार्य केलं म्हणून त्याचं नाव त्यांना माहिती झालं, त्याचा पत्ता माहिती झाला आणि त्यांनी समजा असा दावा केला की हा माणूस मी नाही तर त्याचे बायोमेट्रिक सुद्धा तालिबानांना मिळाले. म्हणजे तो कुठलंही खोटं बोलू शकणार नाही, त्याला व्यवस्थित ओळखता यावं आणि त्याचा खात्मा करावा ह्याची मूळ तरतूद अमेरिकेने केल्यासारखा अमेरिका तिथून पळाली. ह्या सगळ्याला तुम्ही विश्वसनीयता म्हणाल का? जी माणसं 20 वर्ष तुमच्या खांद्याला खांदा लढवून त्या देशामध्ये काहीतरी शांती आणि एक सुख शांती यावी म्हणून
तुमच्या सोबत उभी राहिली, त्यांचा तुम्ही विश्वासघात केलात आणि तुम्ही पळालात. काय संदेश मिळाला ह्याच्यामधून बायडेनसाठी? बायडेन सरकारने जगाला संदेश काय दिला की अमेरिका हे विश्वसनीय पात्र नाही. ही जी गोष्ट आहे ती वारंवार घडत आलेली आहे. आज युक्रेन सुद्धा लढतोय. का रडतोय? कारण युक्रेनला ते युद्ध लढायचं तर पैसा पाहिजे. अमेरिका पैसा सोडायला तयार नाही. आता त्यांना ते युक्रेन युद्ध नकोसं झालेलं आहे. तेव्हा कुठूनही काहीतरी करा आणि त्याच्यामध्ये समझोता तयार करा. दोन्ही पक्षांना एकत्र बसवा आणि काहीतरी अटी मान्य करा. अशा मनोवस्थेमध्ये अमेरिका आली, कारण त्यांना आता युक्रेन युद्धात रस नाही, त्यांना मध्य पूर्वेच्या युद्धामध्ये रस तयार झालेला आहे. तेव्हा युक्रेनला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. ज्यांच्या शब्दासाठी झेलेन्स्की यांनी आपला चिमुकला देश हा युद्धाच्या खाईत लोटला, आज त्यांच्या मनामध्ये काय विचार असतील. आणि ते झेलेन्स्की सोडून द्या हो, सामान्य युक्रेनी माणसाला काय वाटत असेल ह्याची थोडी कल्पना करून बघा मित्रांनो. तेव्हा आपण आपली विश्वसनीयता ही सर्वात मोठी गोष्ट असते. आणि ती जेव्हा तुम्ही गमावून बसता त्यावेळेला तुम्ही जगामध्ये काय गमावून बसलात ह्याची तुम्हाला कल्पना येत नसते. ज्या पद्धतीमध्ये तुम्ही रशियाचे एका सरकारचे पैसे गोठवता, त्यांच्या खाजगी व्यक्तींचे पैसे गोठवता, त्यांच्या प्रॉपर्टीज गोठवता, या सगळ्यातून तुम्ही संदेश काय दिलाय जगामध्ये? आज संपूर्ण जगामध्ये एक देश असा नसेल की ज्याचा, रशिया सोडून अर्थात, की ज्याचा पैसा हा अमेरिकेच्या बँकांमध्ये नसेल, पाश्चात्यांच्या बँकांमध्ये नसेल, त्यांच्या खाजगी लोकांचा पैसा असेल, त्यांच्या उद्योगपतींचा पैसा असेल, कंपन्यांचा पैसा असेल, तिथे त्यांच्या प्रॉपर्टीज असतील. कुठलाही देश ह्याला अपवाद नसेल मित्रांनो. पण त्यांना तुम्ही संदेश काय दिला की तुम्ही जर का आमच्याशी शत्रुत्व केलं तर हे सगळी संपत्ती तुम्ही, आज जरूर म्हणाल, भारत जरूर म्हणेल $700 बिलियन आमची गंगाजळी आहे, पण जी भारताच्या बँकांमध्ये आहे तेवढीच सुरक्षित आहे. ही धाकधूक जी आहे ती भारताच्या मनात राहणार नाही का मित्रांनो? तुम्ही जेव्हा म्हणता की मी, माझा मित्र आणि शत्रू, ह्याच्यामध्ये तुम्ही फरक काय केला हा प्रश्न येतो. कारण तुम्ही शत्रूशी जसे वागता ना, त्याच्यातून मित्र सुद्धा बोध घेत असतात. आणि मग ज्या पद्धतीमध्ये रशियाची गंगाजळी अशा पद्धतीने जप्त झाली, तशीच अवस्था जर का मोदी सरकारवर आली तर आपल्याला काय करावं लागेल ह्याचा थोडा विचार करा. कारण ती जर का पाळी आली, आर्थिक निर्बंध भारतावर सुद्धा लागू झाले, तर देशोदेशी बसलेले जे अनिवासी भारतीय आहेत ना, तुम्हाला एक आठवण करून देते, ज्या वेळेला अणुस्फोट केला वाजपेयी सरकारने आणि आपली हीच परिस्थिती होती, परकीय गंगाजळ कमी होतो, त्यावेळेला अनिवासी भारतीयांनी भरपूर पैसा मायदेशी पाठवला आणि सरकारच्या हातामध्ये परकीय गंगाजळी आणून ठेवली. ते का शक्य झालं? कारण भारतीय बँका त्यावेळेला स्विफ्ट कोडच्या प्रणालीमध्ये होत्या, त्यातून त्यांना वगळलेलं नव्हतं. उद्या जर का तुमच्यावरती अशी पाळी आली की असे आर्थिक निर्बंध लागू झाले, तुम्हालाही स्विफ्ट प्रणालीतून बाहेर केलं, तर बाहेर बसलेले अनिवासी भारतीय सुद्धा तुम्हाला मदत करू शकणार नाही. आणि मग तुम्हाला जी आर्थिक चणचण भासायला लागेल, त्याचं काय करायचं ह्याचा विचार करा. तेव्हा हा जो एकंदरीत बायडन सरकारचा जो प्रवास आहे की आपलीच विश्वासार्हता आपणच खड्ड्यात घालायची, ह्याच्यामधून त्यांना काय मिळवायचं असेल आणि त्यांचं काय ध्येय होतं ह्याच्यावरती विचार करणं अशक्य आहे. परंतु भारताने रशियाला जी ठेच लागली त्याच्यातून भारत शिकला. केवळ भारत शिकला नाही तर संपूर्ण जगामधले सगळे देश शिकलेले आहेत. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत काय करतो ह्याच्याकडे आज संपूर्ण ग्लोबल साऊथचं लक्ष का लागलेलं आहे ह्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. कारण त्यांना संपूर्ण जगामध्ये विश्वास कोणावर टाकायचा हे आज कळत नाहीये. लक्षात घ्या तुम्ही की तुम्ही जेव्हा एखाद्या समाजामध्ये राहत असता, त्यावेळी तुम्हाला घराच्या बाहेरचे तुमचे मित्र काही सांगत असतात, तुमचे शिक्षक असतील ते काही सांगत असतात, तुमचे काही वरिष्ठ असतील ते काही सांगत असतात. पण ते सगळं जे सांगतात ते तुम्ही ज्यावेळी तुमच्या आई वडिलांशी किंवा तुमच्या घरातल्या इतर परिवारामधल्या सभासदांशी बोलता, त्यांची मतं घेता, तेव्हा तुमच्यासाठी विश्वसनीय माणूस कोण असतो? जास्त तुमची रक्ताची नाती असतात
त्यांच्यावरती तुमचा जास्त भरोसा असेल, तुमचे आई वडील जे सांगतील तो सल्ला तुम्हाला जास्त महत्वाचा वाटतो का? कारण तुम्हाला माहिती असतं की तुमच्या अहिताचं काही ते सांगणार नाही. हा जो विश्वास तयार झालेला असतो तो खूप मोठा असतो. आणि ज्या वेळेला अमेरिका हा विश्वास गमवून बसलेली आहे, त्यावेळेला संपूर्ण जगामध्ये विश्वास टाकायचा कोणावरती? अमेरिका नाही तर पाश्चात्य युरोपियन देश, त्यांच्यावर विश्वास टाकता येत नाही. ते त्याच्यामध्ये सहभागी होते. रशिया, ज्यांनी त्यांनी फूस दिली म्हणून त्यांनी युद्ध सुरू करून आफत ओढवून घेतली, त्यांच्यावर विश्वास टाकता येत नाही. चीनचं तर सर्वदूर लोकांना माहिती आहे की त्यांनी कशा पद्धतीचे व्यवहार जगामध्ये केलेले आहेत. मग अशा वेळेला भारत हा एक विश्वसनीय देश म्हणून पुढे येतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा कोविड सारख्या दुर्धर आजारावरती तुम्ही लस निर्माण केलीत आणि तुमच्या सर्व नागरिकांना लस देण्या अगोदर तुम्ही आणखी 140 लोकांच्या नागरिकांसाठी छोटा छोटा का होईना पण घास पाठवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा हे सगळे मोठे दुग्धाचार्य देश त्यांना 100 लसी सुद्धा द्यायला तयार नव्हते, तेव्हा तुम्ही पुढे आलात आणि त्यांना मदतीची हाक दिलीत. ही फार महत्वाची गोष्ट असते. ह्याच्यातून तुम्ही जी विश्वसनीयता तयार केलेली आहे ही मोठी असते. आणि मग रशियासारखं नुकसान आपल्याला होऊ नये म्हणून मोदी सरकार जे आहे ते पावलं उचलणारच नाही अशा भ्रमामध्ये राहू नका. काही मला वाटते काही आठवडे होऊन गेले असतील, तुम्ही वाचली असेल की भारतात जे जे सोनं म्हणजे खरं खुरं सोनं लगडी ह्या ज्या परकीय बँकांमध्ये होत्या त्यातलं काही सोनं हे मायदेशी परत आणण्यात आलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही ऐकता त्यावेळेला तुम्हाला, कारण भारत आणि अमेरिकेचं सतत एकमत होईल ह्याची कुठचीही हमी नाही, तुमचं शत्रुत्व होणारच नाही याचीही हमी कोणी देऊ शकत नाही. दोघांच्या सदसद विवेक बुद्धीवरती ते सगळं अवलंबून असेल. पण अशा पद्धतीचा जर का सेटबॅक आपल्याला भोगावा लागला तर आपण काय करणार ह्याचा विचार जो आहे तो सुबुद्ध असलेलं मोदी सरकार करत असतं. आणि छोट्या छोट्या पावलांमधून ते तुमच्या आमच्या नजरेत जरी आलं नाही तरी देखील त्या गोष्टी ज्या आहेत त्या समांतर पद्धतीने चालू असतात. आणि म्हणून रशियाला ठेच लागली, त्यातून भारत शहाणा झाला आणि भारताच्या उदाहरणामधून संपूर्ण ग्लोबल साऊथ जी आहे ती काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करते आहे. या सगळ्यामधून हे सगळे जे ढुढाचार्य बसलेले आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच कायम राहू द्या. नमस्कार.